स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। 14 जानेवारी मकर संक्रांत, महिलांसाठी खुशखबर। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। संक्रांतीच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा। 7वा हप्ता सगळ्यात मोठी खुशखबर। सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट चॅनलवरती तुम्हाला पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मोठ्या अपडेटला। त्या अगोदर मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा की कुणाकुणाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत आणि कुणाकुणाला पैसे आलेले नाहीत। आतापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहेत आणि किती हप्त्याचे पैसे तुम्हाला आलेले आहेत, कुणाचे पैसे किती कट झालेले आहेत हेही कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। कारण बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांना सरकारकडून तर प्रत्यक्ष पैसे पाठवलेले आहेत। आतापर्यंतचे सर्व हप्ते महिलांना आलेले आहेत, परंतु प्रत्यक्ष त्यांना त्या ठिकाणी हप्ते जरी जमा झाले असले तरी बँकांच्या माध्यमातून पैसे कट करण्यात आले होते। अगदी 10,000 अकाउंटला ट्रान्सफर झाले तर तुम्हाला 500 रुपये राहणार, असेही काही महिलांना तिथं झालेले आहेत। तर याचं कारण म्हणजे बँकांचे चार्जेस। अगोदर हे चार्जेस बँकांनी घेतले, परंतु बऱ्याच महिलांना या योजनेमध्ये जे पैसे कट करण्यात येत होते ते सरकारने बँकांना आदेश दिल्याच्या नंतर पूर्ण पैसे मिळालेले आहेत। त्यामुळे ज्यांचे पैसे कट झालेले आहेत त्यांनी नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला किती पैसे आलेले आहेत, तुम्हाला किती पैसे आलेले आहेत, किती हप्ते जमा झालेले आहेत। तर कमेंट करा आणि पहा। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आज 7व्या हप्त्यासंदर्भातली मोठी अपडेट जाणून घेऊ। तर आजची सगळ्यात मोठी बातमी, नवी दिल्ली केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना कर परतावा जारी केला आहे आणि भांडवली खर्चाला गती देण्यासाठी विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चांना पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारना या निधीचं वाटप केलेलं आहे। तर यामध्ये पहा, लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे जुलै महिन्यापासून आणि योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये एवढी रक्कम दिली जाते। आता तुमचा प्रश्न असेल की 2100 रुपये मिळणार, 2100 रुपये मिळणार अशी माहिती मिळत आहे। मग 2100 रुपये मिळणार आहेत का? तर 100% 2100 रुपये मिळणार आहेत, तुम्हाला काळजी करायची गरज नाही। 2100 रुपये दिले जाणार आहेत। सरकारने निर्णय घेतलेला आहे, निवडणुकांपूर्वी घेतलेला निर्णय प्रत्यक्षामध्ये येणार आहे आणि तुमच्या अकाउंटला थेट जे आहे ते 2100 रुपये मिळणार आहेत। 2100 रुपये मिळणार म्हणजे मिळणार। तर या योजनेत आतापर्यंत सरकारने 6 हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केलेली आहे। प्रति महिना 1,500 रुपये याप्रमाणे आतापर्यंत एकूण 6 हप्त्याचे 9,000 लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे। ऑफिशियल तारीख आलेली आहे। जानेवारीचा हप्ता तुमच्या अकाउंटला कधी जमा होणार आहे या संदर्भात संक्रांतीची खुशखबर आहे। संक्रांत गोड महिलांची होणार आहे। महिलांना आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे फिक्स तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। त्या अगोदर लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वात लाडकी योजना म्हणून ओळखली जाणार आहे। पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना जुलैपासून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये दिले जातात। तर मार्चपासून ही रक्कम 2100 रुपये होणार आहे। जसं की मी अगोदर तुम्हाला म्हटलं की लाडक्या बहिणींना 2100 रुपये 100% मिळणार म्हणजे मिळणार आणि हे 2100 रुपये आता ऑफिशियल निर्णय मार्च महिन्यापासून मिळणार आहेत। मार्चपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपयाची रक्कम जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आता जानेवारीचा हप्ता ज्या हप्त्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत आहात, ज्या हप्त्याची तुम्हाला संक्रांती अगोदर मिळण्याची अपेक्षा होती, आशा होती, 3,000 रुपये थेट खात्यामध्ये जमा होणार अशा देखील बातम्या होत्या, परंतु प्रत्यक्षात पैसे आलेले नाहीत। आता याच पैशासंदर्भात सगळ्यात मोठी खुशखबर आपण पाहणार आहोत। त्या अगोदर पहा, बजेटमध्ये विशेष तरतूद केली जाणार आहे 2100 रुपयासंदर्भातली आणि त्यानंतर मग 2100 रुपये देण्याचे जे वचन दिलेलं आहे ते खात्यात पैसे पडल्याच्या नंतर महिलांचं जे स्वप्न असणार आहे ते पूर्ण होणार आहे। 2100 रुपये प्रत्येक महिन्याला महिलांना मिळणार आहेत। तर लाडकी बहीण योजनेचे काही निकष कठोर करण्यात आलेले आहेत, त्या संदर्भात थोडक्यात माहिती।
काही ठिकाणी जेथे तक्रारी आल्या तेथेच अर्ज कागदपत्रांची फेर तपासणी केली जात आहे, त्यामुळे अनेक महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. लातूर, गडचिरोली, धुळे जिल्ह्यातील या ठिकाणी अनेक भागातील तक्रारी नोंदवण्यात आलेल्या असल्याची माहिती मिळालेली आहे आणि या महिलांचे अर्ज जे आहेत ते पुन्हा तपासण्यात येतील. या अर्जांची पडताळणी पुन्हा करण्यात येईल. याचं कारण म्हणजे त्यांचे जे अर्ज आहेत ते त्यांच्या अर्जासंदर्भात तक्रारी आलेल्या आहेत आणि म्हणूनच त्यांचे अर्ज पुन्हा तपासण्यात येणार आहेत. आणि या तपासणीमध्ये ज्या महिला अपात्र होतील त्यांना, अपात्र झालेल्या महिलांना 2100 रुपये काय 1,500 रुपयेसुद्धा मिळणार नाहीत. हा मुद्दा लक्षात घ्यायची गरज आहे. शिवाय जेवढे पैसे तुम्ही सरकारला फसवणूक करून घेतलेले आहेत ते रिटर्न करावे लागणार आहेत. आताची सगळ्यात मोठी अपडेट, आत्तापर्यंत तुम्ही जेवढे पैसे घेतलेले आहेत म्हणजे 9,000 रुपये घेतलेले असतील तर 9,000 रुपये तुम्हाला सरकारकडे जमा करावे लागणार आहे. तुम्हाला 2100 रुपये तर सोडाच, पण 1,500 रुपयेसुद्धा मिळणार नाहीत आणि अगोदर घेतलेले पैसेसुद्धा सरकार वसूल करणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता अजूनही आलेला नाही त्यांच्यासाठी विशेष करून धोक्याची घंटा आहे. त्यांच्या अर्जात काहीतरी गडबड असल्याने त्यांना हा हप्ता जमा न झाल्याचं स्पष्ट होत आहे. तर हा हप्ता मिळण्यासाठी उशीर झालेला होता. मकर संक्रांतीपर्यंत 7वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होईल अशी चर्चा आहे. मात्र तुम्ही या निकषात बसत नसाल तर तुमच्याही खात्यावर पैसे येणार नाहीत. सगळ्यात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींच्या डिसेंबरच्या हप्त्याला उशीर का झाला? ज्या महिलांना आत्ता पैसे आलेले नाहीत, आणखीनही पैसे आले नाहीत, त्यांनी विचार करा. त्यांचा अर्ज त्या ठिकाणी बाद झालेला आहे की नाही हे चेक करायचं आहे. कारण तुम्हाला जर असा अर्ज बाद करण्यात आला असाल आणि तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला आत्तापर्यंत आलेले पैसे रिटर्न करायचे आहेत. कारण सरकारकडून महिलांवर कार्यवाही करण्यात येत आहे. ज्या महिला अपात्र असतील त्यांना पैसे रिटर्न करायचे आहेत. हा मुद्दा तुमच्या लक्षात येण्याची गरज आहे. रिटर्न केले नसतील तर रिटर्न करण्यासाठी काय प्रोसेस असणार आहे या संदर्भातही माहिती आल्याच्यानंतर आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलसोबत राहणं गरजेचं आहे. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. आता 7वा हप्ता कधी जमा होणार या संदर्भातली ऑफिशियल तारीख तर पहा, 7वा हप्ता कधी जमा होणार तर 20 तारखेनंतर 7वा हप्ता जमा होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सद्यस्थितीत 2,59,00,000 महिला पात्र आहेत. त्यांना जानेवारी महिन्याचा लाभ 20 तारखेनंतर मिळणार आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती, 20 तारखेनंतर 7वा हप्ता 1,500 मिळणार आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. 2100 रुपये आत्ता मिळणार नाहीत, 2100 रुपये मार्च नंतर मिळणार आहेत. तर 1,500 रुपये 20 तारखेनंतर म्हणजेच 20 जानेवारीनंतर महिलांच्या अकाउंटला जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. पाहू आता या संदर्भात कोणत्या महत्त्वाच्या अपडेट येतात. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद. झालं.